In last lecture, we studied factors affecting surface runoff. In this see climatic factors. Only we see the English name of the climatic factor. Today we are going to learn the lecture number 16, types of precipitation. In this lecture, we see the detailed description of climatic factors. Climatic factors detailed description जे आहे ते लेक्चर नंबर 16 मध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर फिजिओग्राफिक फॅक्टर्स सुद्धा माहिती आपण लेक्चर नंबर 16 मध्ये पाहणार आहोत. 16 मध्ये आपण काय काय पाहायचं तर क्लायमॅटिक फॅक्टरचे 15 मध्ये इंग्लिश केले होते, नुसते नावं बघितले होते, त्यांची माहिती लेक्चर नंबर 16 मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर फिजिओग्राफिक फॅक्टरची डिटेल माहिती ही सुद्धा लेक्चर नंबर 16 मध्ये पाहणार आहोत. म्हणजे लेक्चर नंबर 16 मध्ये आपण काय करणार आहोत तर क्लायमॅटिक फॅक्टरची माहिती आणि फिजिओग्राफिक फॅक्टरची डिटेल माहिती, दोन्ही फॅक्टरची डिटेल माहिती. क्लायमॅटिक फॅक्टरची फक्त नावं आपण लेक्चर नंबर 15 मध्ये बघितली, तीच नावं डबल येत आहेत आणि त्यांचं डिटेल माहिती सुद्धा येत आहे आणि फिजिओग्राफिक फॅक्टरची सुद्धा डिटेल माहिती इथं दिलेली आहे. आता टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन याबद्दलची माहिती बघू. इफेक्ट ऑफ दिस फॅक्टर्स ऑन runoff are described as under. Types of precipitation. The types of precipitation have great effect on runoff. Types of precipitation चा runoff वर great effect आहे. For example, precipitation which occurs in the rainfall. ज्यावेळेस precipitation हे rainfall मध्ये occur होईल. बघा लेक्चर नंबर 15 मध्ये मी जसं सांगितलं होतं रेनफॉल असेल किंवा ड्यू असेल किंवा स्नो असेल, म्हणजे वेगवेगळे जे काय फॉर्म्स आहेत पाण्याचे, त्यानुसार जर रेनफॉल मध्ये ते आलं तर काय होतं तर स्टार्ट्स मूव्हिंग इमिडिएटली, म्हणजे लगेच ते वाहण्यासाठी सुरुवात होतं. इन द फॉर्म ऑफ ओव्हरलँड फ्लो. त्या ठिकाणी ओव्हरलँड फ्लो दिसून येतो. रन ऑफ डिपेंडिंग ऑन इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ प्रेसिपिटेशन. रन ऑफ कशावर डिपेंड असणार आहे तर इंटेन्सिटी आणि ड्युरेशन वर. फाइल अनदर precipitation which takes place in the form of snow or hail, the flow of water on the ground surface will not take immediately. ज्यावेळेस ते स्नो फॉर्म मध्ये येईल त्यावेळेस ते इमिडिएटली फ्लो होणार नाही. रेनफॉल फॉर्म मध्ये जर आलं तर ते इमिडिएटली फ्लो होईल. स्नो फॉर्म मध्ये आलं तर ते इमिडिएटली फ्लो होणार नाही. बट आफ्टर मेल्टिंग ऑफ द same during this time a large amount of melted water is absorbed by the soil resulting into very less runoff generation. ज्यावेळेस ते ठराविक टाइम मेल्ट होईल म्हणजे जे काही बर्फ आहे तो वितळेल त्यावेळेस ते वॉटर सॉइल ॲब्सॉर्ब करून घेणार आणि रनऑफ हे लेस रनऑफ होणार. जर रेनफॉल फॉर्म मध्ये पडला तर रनऑफ जास्त होईल. जर स्नो फॉर्म मध्ये पडलं तर ते मेल्ट होणार म्हणजे वितळणार बर्फ आणि थोडंफार ते सॉइल ॲब्सॉर्ब करून घेणार पाणी आणि मग थोडासा रनऑफ होणार. परंतु जर रेनफॉल फॉर्म मध्ये पडलं तर रनऑफ हा जास्त होणार. हे बघितलं आपण टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन या घटकाखाली. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं या घटकाखाली म्हणजे पुन्हा घटक टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन यामध्ये काय बघितलं रेनफॉल जर आला तर रनऑफ इमिडिएटली, स्नो फॉर्म मध्ये पडलं तर रनऑफ थोडासा कमी होणार हे बघितलं. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे रेनफॉल इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल हॅज डॉमिनेटिंग इफेक्ट ऑन द रनऑफ yield फ्रॉम द कॅचमेंट. इंटेन्सिटी ऑफ रनऑफचा इफेक्ट आहे, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉलचा इफेक्ट आहे. कशावर इफेक्ट आहे तर रनऑफ yield वरती. इफ रेनफॉल इंटेन्सिटी इज ग्रेटर दॅन द इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉइल देन सरफेस रनऑफ इज जनरेटेड व्हेरी क्विकली. ज्यावेळेस रेनफॉल इंटेन्सिटी ही जास्त असेल, ग्रेटर दॅन असेल कशापेक्षा इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉइल यापेक्षा, देन सरफेस रनऑफ इज जनरेटेड व्हेरी क्विकली. त्यावेळेस सरफेस रनऑफ हा
क्विकली जनरेट होऊ शकतो. while in case of low intensity of rainfall the generation of runoff is certain only when it is more than the infiltration. ज्यावेळेस इंटेन्सिटी जास्त असेल रेनफॉलची कशापेक्षा इन्फिल्ट्रेशन रेटपेक्षा त्यावेळेस हा सरफेस रुनॉफ क्विकली जनरेट होतो म्हणजे स्टार्ट मुव्हिंग होतो म्हणजे ते पाणी वाहण्यासाठी सुरुवात होते. अदरवाइज देर इज अ नो रन ऑफ फॉर अ गिवन टाइम ए हाय इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल कॉजेस हाय रन ऑफ. ज्यावेळेस हाय इंटेन्सिटी होईल त्यावेळेस रन ऑफ सुद्धा हाय होणार. ज्यावेळेस इंटेन्सिटी हाय होईल त्यावेळेस रन ऑफ सुद्धा हाय होणार. ज्यावेळेस इंटेन्सिटी कमी होईल त्यावेळेस रन ऑफ सुद्धा कमी होणार. दोन्ही कंडिशन एकमेकाच्या व्हाईस वर्सा आहे म्हणजे विरोधामध्ये आहे. म्हणजे कसं तर ज्यावेळेस इंटेन्सिटी रेनफॉलची जास्त असेल त्यावेळेस रन ऑफ सुद्धा जास्त असणार ही पहिली कंडिशन. ज्यावेळेस इंटेन्सिटी कमी असेल त्यावेळेस रन ऑफ सुद्धा कमी असणार म्हणजे दोन्ही कंडिशन एकमेकाच्या विरोधी आहे. हे बघितलं आपण रेनफॉल इंटेन्सिटी म्हणजे व्हाईस वर्सा कंडिशन आहे. रेनफॉल इंटेन्सिटी मधल्या कंडिशन आपण बघितल्या. इथं हा दुसरा मिनिट पार होतो. त्यानंतर पुढे आहे ड्युरेशन ऑफ रेनफॉल. रेनफॉल ड्युरेशन डायरेक्टली अफेक्ट्स द रनऑफ व्हॉल्यूम. रेनफॉल ड्युरेशन हा डायरेक्टली अफेक्ट होऊ शकतो. कशाशी अफेक्ट होऊ शकतो तर त्या ठिकाणी असणारा जो रेनफॉल जो आहे रेनफॉल ड्युरेशन डायरेक्टली अफेक्ट होऊ शकतो. कशाला डायरेक्टली अफेक्ट होऊ शकतो तर त्या ठिकाणी असणारा जो काही घटक आहे रेनफॉल ड्युरेशन जो आहे रेनफॉल ड्युरेशन डायरेक्टली अफेक्ट द रन ऑफ व्हॉल्यूम. रन ऑफ व्हॉल्यूमला तो डायरेक्टली अफेक्ट होऊ शकतो. बिकॉज कशामुळे असं होऊ शकतं तर इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉइल गोज ऑन डिक्रीजिंग विथ advancement of time. As a result, a mild rainfall occurring for longer duration can produce the runoff from catchment. त्या ठिकाणी कॅचमेंट मध्ये runoff तयार होऊ शकतो. त्यानंतर हे बघितलं आपण तिसरा घटक ड्युरेशन ऑफ रेनफॉल. त्यानंतर पुढे बघायचं आहे तर रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. Runoff from a catchment also depend on the rainfall distribution pattern. Runoff from a catchment मधनं निघणारा runoff हा कशावर डिपेंड असणार आहे तर रेनफॉल डिस्ट्रीब्युशन पॅटर्नवर म्हणजे पावसाची जी काही विभागणी पद्धत आहे किंवा पॅटर्न आहे त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. द इफेक्ट ऑफ रेनफॉल डिस्ट्रीब्युशन ऑन runoff can be presented by a term known as distribution coefficient. त्याला कोणती टर्म वापरलेली आहे तर डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट. कोणती टर्म तर डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट. म्हणजे त्याची डेफिनेशन दिली बघा. द रेशो ऑफ मॅक्सिमम रेनफॉल टू द मीन रेनफॉल ऑफ द कॅचमेंट. रेशो ऑफ maximum rainfall to the mean rainfall of the catchment. maximum rainfall आणि mean rainfall चा रेशो म्हणजेच कोएफिशिएंट किंवा डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट. डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट चं त्यांनी सूत्र दिलेलं आहे CD is equal to CD is equal to maximum rainfall mean rainfall. मॅक्सिमम रेनफॉलचा आणि मीन रेनफॉलचा रेशो म्हणजे डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट फॉर अ गिवन टोटल रेनफॉल. इफ ऑल द कंडिशन आर सेम then greater the distribution of then greater the coefficient of distribution, higher will be the runoff and vice versa. However, for the same distribution coefficient, the peak runoff
would be very shortly from the storm falling on the lower part of the catchment near to the outlet than the storm occurring on the upper part of the catchment. ही माहिती आपण बघितली रेनफॉल डिस्ट्रीब्युशनमध्ये. म्हणजे या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी की फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्मॅट नाही फॉर्म्युला दिला आहे. CD इज इक्वल टू मॅक्झिमम रेनफॉल डिवाइडेड बाय मीन रेनफॉल किंवा डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंटची डेफिनेशन रेशो ऑफ मॅक्झिमम रेनफॉल टू द मीन रेनफॉल ऑफ द कॅचमेंट. त्यानंतर फॉर अ गिवन टोटल फॉर अ गिवन म्हणजे काय म्हणता या ठिकाणी तर रेशो ऑफ मॅक्झिमम रेनफॉल टू द मीन रेनफॉल ऑफ द कॅचमेंट इथलं डेफिनेशन. तर फॉर्म्युला काय CD इज इक्वल टू मॅक्झिमम रेनफॉल डिवाइडेड बाय मीन रेनफॉल फॉर अ गिवन टोटल रेनफॉल. पूर्ण पावसासाठी द कंडिशन आर द सेम, कंडिशन पूर्ण सेम असते देन द ग्रेटर ऑफ द डिस्ट्रीब्युशन. जर डिस्ट्रीब्युशन ग्रेटर असेल तर रन ऑफ सुद्धा हायर असेल. ही कंडिशन एकमेकाच्या व्हाईस वर्सा आहे. त्यानंतर हाऊ एव्हर फॉर द सेम डिस्ट्रीब्युशन कोएफिशिएंट द पीक रन ऑफ विल बी very shortly from the storm following on the lower part of the catchment near to the outlet than the storm occurring on the upper part of the catchment. हे एक आपण बघितलं. त्यानंतर हे झालं रेनफॉल डिस्ट्रीब्युशन या घटकामधलं. रेनफॉल डिस्ट्रीब्युशन या घटकामधला हा पार्ट इथं संपला. त्यानंतर पुढचा घटक आहे डायरेक्शन of prevailing wind. The direction of prevailing wind affect the runoff greatly. Direction of prevailing wind affect the runoff greatly. If the direction of wind is towards the runoff flow in the drainage system of the catchment, then resulting runoff will be more at short interval. ज्यावेळेस डायरेक्शन जी आहे विंडची ती टुवर्ड्स द runoff flow असेल ड्रेनेज सिस्टीम मधल्या, तर त्या ठिकाणी शॉर्ट टाइम इंटरवलमध्ये रनऑफ सुद्धा मोर होऊ शकतो. वाईल ड्युरेशन ऑफ सरफेस रनऑफ विल बी लेस अँड व्हाईस वर्सा. परंतु त्या ठिकाणी ड्युरेशन सुद्धा कमी असणार आहे. ही कंडिशन व्हाईस वर्सा म्हणजे विरोधाभासमध्ये किंवा विरोधी आहे. म्हणजे कसं तर त्या ठिकाणी विंड चे डायरेक्शन हे त्या दिशेने जर आली ड्रेनेज सिस्टीमच्या, तर त्या ठिकाणी शॉर्ट इंटरवलमध्ये सुद्धा रनऑफ जास्त होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी टाइम कमी आहे परंतु रनऑफ जास्त होत आहे दिसून येतं. ड्यू टू दिस रिझन स्टॉर्म मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रीम फ्लो. यामुळे स्टॉर्म मुवमेंट कशी होते तर मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रीम फ्लो रिझल्टिंग हाय peak very shortly as compared to the storm moving in opposite direction. हे बघितलं डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड या घटकामधलं. त्यानंतर आहे अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये काय काय येते? इट इन्क्लूड्स बघा आपण बघितलं डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड. त्यानंतर आता बघतोय आपण अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. अदर क्लायमॅटिक फॅक्टर मध्ये काय काय येते? वातावरणातील घटक. इट इन्क्लूड्स टेम्परेचर, विंड व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, एन्युअल रेनफॉल. ऑल दिस फॅक्टर्स ऑल्सो अफेक्ट ऑन दी रनऑफ. हे सर्व फॅक्टर्स रनऑफ वरती अफेक्ट होणार आहेत. ऑफ द वॉटरशेड टू सम एक्सटेंट नॉर्मली. काही प्रमाणात तरी ते त्यावरती परिणाम करणार आहेत. दिस फॅक्टर अफेक्ट्स the runoff by increasing the initial losses from the precipitation. Initial losses जे आहेत precipitation पासून त्यावरती सुद्धा हे परिणाम करणार आहे. अशा तऱ्हेने आपण लेक्चर नंबर 15 मध्ये जे इंग्लिश नाव बघितली होते त्याचं डिस्क्रिप्शन बघतो आपण लेक्चर नंबर 16 मध्ये क्लायमॅटिक फॅक्टर्सचं हे डिस्क्रिप्शन आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तर फिजिओग्राफिक फॅक्टर्स. These factors are associated with the physiographic characteristics. हे फॅक्टर physiographic characteristics सोबत associate झालेले आहे. And
channel both. म्हणजे काय, these factor are associated to the physiographic characteristics of the watershed and channel. watershed आणि चॅनलच्या जे काय बोथ म्हणजे दोन्हीच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फिजिओग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना असोसिएट झालेला आहेत. त्यानंतर विच अफेक्ट द रन ऑफ ईल फ्रॉम द एरिया. व्हेरियस फॅक्टर्स रिलेटेड टू द वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन ॲज अंडर. व्हेरियस जे काय रिलेटेड फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स त्यांनी दिलेले आहेत. पहिला फॅक्टर आहे साइज ऑफ watershed, शेप ऑफ watershed, स्लोप ऑफ watershed. तीन बघा, साइज, शेप आणि स्लोप. साइज ऑफ watershed, शेप ऑफ watershed आणि स्लोप ऑफ watershed. त्यानंतर watershed ओरिएंटेशन, त्यानंतर लँड यूज, त्यानंतर सॉइल मॉइश्चर, त्यानंतर सॉइल टाइप आणि त्यानंतर टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. एवढे फॅक्टर्स आहेत फिजिओग्राफिक फॅक्टर्स मध्ये. त्यानंतर यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, इंग्लिश क्लायमॅटिक अँड फिजिओग्राफिक फॅक्टर्स. नुसती नावं लिहायची किंवा इंग्लिश द फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रन, म्हणजे ते क्लायमॅटिक असतील किंवा फिजिओग्राफिक. नुसतं क्लायमॅटिक म्हणलं तर एकशे नंबर 15 मध्ये बघितलेलं नाव, नुसतं फिजिओग्राफिक म्हणलं तर 16 मध्ये बघितलेलं. डिटेल डिस्क्रिप्शन करा म्हणलं तर 15 आणि 16 मध्ये कंबाईन झालं. त्यामुळे दोन्ही लेक्चर महत्त्वाचे आहे. बघा, साइज ऑफ वॉटरशेड मध्ये लार्ज वॉटरशेड टेक्स लॉंगर टाइम फॉर डिलिव्हरिंग द runoff to the and hence the peak flow rate becomes smaller, and in small watershed flow is dominated and it comes quickly to the outlet. लार्ज वॉटरशेड मध्ये पाणी साचण्यासाठी सुद्धा थोडा वेळ जास्त लागणार आहे, त्यामुळे फ्लो थोडासा कमी होणार. परंतु स्मॉल वॉटरशेड मध्ये फ्लो हा क्विकली होणार. हे बघितलं आपण साइज मध्ये दोनच बघितले, लार्ज आणि स्मॉल. त्यापैकी कळते म्हणजे जागा जर मोठी असली तर पाणी भरायला वेळ लागतो, त्यामुळे पाणी सुद्धा हळू येणार. जागा जर लहान असेल तर पाणी भरायला वेळ कमी लागणार, पाणी लगेच भरेल. हे सुद्धा बघितलं आपण. त्यानंतर शेप ऑफ वॉटरशेड. वॉटरशेड मध्ये दोन शेप आहेत. पहिला आहे फॅन शेप, दुसरा आहे फर्न शेप. बघा, पहिला आहे फॅन शेप, दुसरा आहे फर्न शेप. इन केस ऑफ फॅन शेप watershed the axial length and width are approximately equal. फॅन शेप मध्ये watershed ची axial length आणि width ही approximately equal आहे. axial length आणि width approximately equal आहे. फर्न शेप मध्ये काय होते बघा, फर्न शेप watershed produce high peak rate runoff short duration than the fern shape watershed, because in former case all parts of the watershed contribute to the runoff to the outlet immediately during rainfall. हे आपण बघितलं. Generally the shape of watershed is expressed by two factors. shape of watershed हे दोन फॅक्टरनं दाखवलेले आहे. पहिला फॅक्टर आहे फॉर्म फॅक्टर, दुसरा फॅक्टर आहे कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. दुसरा फॅक्टर कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. बघा, पहिला आहे फॉर्म फॅक्टर, दुसरा आहे कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. फॉर्म फॅक्टर मध्ये काय म्हणते, इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ ॲव्हरेज विड्थ टू द ॲक्सियल लेंथ ऑफ वॉटरशेड. ॲव्हरेज विड्थ टू द ॲक्सियल लेंथ म्हणजे काय, तर फॉर्म्युला कसं तयार होणार, फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू average width of watershed divided by axial length of watershed. म्हणजे फॉर्म फॅक्टर त्यांनी दाखवला कसा, f is equal to b divided by l. f is equal to b divided by l म्हणजे काय, तर average width of watershed divided by axial length of watershed आणि फॉर्म फॅक्टरचं f. axial length of watershed is the distance between outlet and remote point of the area. Width is determined by dividing the area of watershed and the axial length.
विड्थ कशी डिटरमाइन करायची तर डिवाइडिंग द एरिया ऑफ वॉटरशेड म्हणजे काय जे आपण Fm इज इक्वल टू B डिवाइडेड बाय L जे घेतलं होतं B साठी A डिवाइडेड बाय L गेला आणि हे L त्यामुळं हे काय होणार बाबांनो तर A डिवाइडेड बाय L स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे ना हा फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ना A डिवाइडेड बाय L स्क्वेअर A डिवाइडेड बाय L स्क्वेअर त्यानंतर कॉम्पॅक्टनेस फॅक्टर जो आहे तो कॉम्पॅक्टनेस फॅक्टर इट इज द रेशो ऑफ पेरिमीटर ऑफ वॉटरशेड टू द circumference of circle whose area is equal to the watershed. हे झालं कॉम्पॅक्टनेस फॅक्टर म्हणतात. मग कॉम्पॅक्टनेस फॅक्टरचा फॉर्म्युला काय येणार तर पेरिमीटर ऑफ वॉटरशेड डिवाइडेड बाय circumference of circle whose area is equal to the watershed. मग हे फॉर्म्युला येणार P डिवाइडेड बाय इन स्क्वेअर 2 पाय A P डिवाइडेड बाय 2 इन स्क्वेअर पाय A 2 in square root pi a b divided by 2 into pi a हा फॉर्म्युला नोट्स मध्ये चुकलेला आहे दुरुस्ती नीट करून घ्या. मी अजून एकदा सांगतो फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला अजून एकदा सांगतो. कॉम्पॅक्टनेसचा फॉर्म्युला p डिवाइडेड बाय 2 इन रूट पाय a म्हणजे एरिया ऑफ वॉटरशेड आणि पायची किंमत 3.14 असते हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर पुढे बघू स्लोप ऑफ वॉटरशेड passes an important effect on runoff likely to be generated from the watershed. It reduces the time of concentration and thus peak runoff occurs relatively short duration. म्हणजे उतारानं पाणी जास्त वाहतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. इन अदर वर्ड्स इन केस ऑफ स्लोपी लँड्स म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगितलं त्यांनी इन केस ऑफ स्लोपी लँड द रनऑफ वेलोसिटी इज मोर. म्हणजे जर त्याला आपण दुसरं सांगतो की इन केस ऑफ स्लोपी लँड म्हणजे उताराच्या जमिनीवरती काय होतं तर वेलोसिटी इज मोर. रनऑफची वेलोसिटी मोर असणार आहे. इन्फिल्ट्रेशन लॉस इज लेस. इन्फिल्ट्रेशन कमी होणार आहे आणि त्यामुळे रनऑफ जास्त होणार आहे रिझल्टिंग इन हाय पीक रनऑफ इमिडिएटली अँड वाइस वर्सा. स्लोप जर जास्त असेल तर इन्फिल्ट्रेशन कमी होणार आहे रनऑफ जास्त होणार. स्लोप कमी असेल तर इन्फिल्ट्रेशन जास्त होणार आहे रनऑफ कमी होणार. एकमेकाच्या वाइस वर्सा कंडिशन या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर वॉटरशेड ओरिएंटेशन these factors affect the evaporation and transpiration losses by affecting the amount of heat received from the sun. हे फॅक्टर अफेक्ट होणार आहे इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन आणि ते कशामुळे तर अमाउंट ऑफ हीट रिसीव्ड फ्रॉम द सन. द नॉर्थ or south orientation of watershed affecting the melting time of snow. म्हणजे नॉर्थ साऊथ जर ओरिएंटेशन असेल तर कशाला अफेक्ट होणार आहे मेल्टिंग टाइम ऑफ स्नो म्हणजे बर्फ वितळण्यासाठी अकॉर्डिंग टू द रनऑफ. ऑल्सो सिमिलरली इन माउंटेनियस वॉटरशेड मध्ये काय होतं द विंडवर्ड साइड ऑफ मॅक्सिमम receives greater rainfall than the leeward side due to orientation effect. हे ओरिएंटेशन इफेक्ट म्हणून दिसून येणार आहे. ओरिएंटेशन म्हणून सांगितले
की नॉर्थ आणि साऊथ ओरिएंटेशन असावं. ही माहिती बघितली आपण ओरिएंटेशन ऑफ वॉटरशेडमध्ये. त्यानंतर लँड यूज. The land use pattern and land management practices followed in the watershed have great effect on the runoff. Land use pattern आणि land management practices ज्या आहेत त्या सुद्धा runoff वरती इफेक्ट करणार आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, an area which is under forest cover in which thick layer of mulch of leaves and grasses is accumulated. एखादा एरिया फॉरेस्टमध्ये ज्या ठिकाणी झाडं झुडपं किंवा जंगल आहे त्या ठिकाणी मल्चिंग सारखं म्हणजे अंतरल्यासारखी पानं पडणार. त्या ठिकाणी काय होते तर ॲक्युमुलेटेड अँड जनरेशन ऑफ सरफेस रनऑफ बिकम टू लेस. त्या ठिकाणी सरफेस रनऑफ कमी होणार आहे, ते पाणी मुरणार आहे त्या ठिकाणी जास्त. अँड रेजिस्टन्स इन द फ्लो पाथ ऑफ वॉटर ओव्हर द ग्राउंड सरफेस फाईन इन बॅरन लँड्स रिव्हर्स ट्रेंड इज हो. जंगलाच्या ठिकाणी आउटलेटमध्ये सुद्धा ते पानं किंवा झाडं झुडपं अडकलं, त्यामुळे रनऑफ थोडासा कमी होणार. कंडिशन बघितली लँड यूज या घटकामध्ये. त्यानंतर सॉइल मॉइश्चर. द रनऑफ लाईकली टू बी जनरेटेड फ्रॉम द catchment also depend on the level of moisture present in the soil at the time of rainfall. रेनफॉलच्या टाइमला मातीमध्ये किती ओलावा आहे, ओलावा काहीच नसेल तर ते पाणी जिरपणार आहे किंवा मुरणार आहे. ओलावा जर जास्त असेल तर ते पाणी रन ऑफ स्टार्ट होणार. इफ रेन ऑकर्स ओव्हर द लँड विथ मोर सॉइल मॉइश्चर. इफ रेन ऑकर म्हणजे पाऊस जर जास्त पडला कसल्या मातीवरती त्या ठिकाणी सॉइल मॉइश्चर भरपूर आहे, देन वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल बिकम टू लेस. वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी त्या ठिकाणी कमी होणार आणि काय होणार तर जनरेशन ऑफ मोर रनऑफ. त्या ठिकाणी रनऑफचं जनरेशन भरपूर होणार आहे. इफ रेन ऑकर्स आफ्टर ए लॉंग ड्राय स्पेल. लॉंग ड्राय स्पेल म्हणजे भरपूर कोरडा काळ गेल्यानंतर, कोरडा काळ म्हणजे भरपूर दिवस पाणी नाही किंवा माती उष्ण आहे आणि त्यावेळेस जर पाऊस पडला देन सॉइल बिकम टू ड्राय. ड्राय स्पेल नंतर सॉइल पूर्ण ड्राय होणार आहे. टोटल रेन वॉटर मे बी ॲब्सॉर्ब बाय द सॉइल. अशा वेळेस जर पाऊस पडला तर टोटल रेन वॉटर म्हणजे पूर्ण पाणी ती माती ॲब्सॉर्ब करून घेणार, कॉझिंग नो एक्स्ट्रा वॉटर टू बी अवेलेबल फॉर मेकिंग रन ऑफ. एक्स्ट्रा वॉटर त्या ठिकाणी नसणार रन ऑफ घडून येण्यासाठी. इन दिस कंडिशन even intense storm becomes unable to produce runoff in appreciable amount. On the other hand, if rain occurs frequently, reverse effect on the runoff is obtained. ज्यावेळेस ड्राय स्पेल भरपूर असेल त्यावेळेस माती सुद्धा टोटल ड्राय म्हणजे कोरडी माती असणार आहे आणि अशा वेळेस जर पाऊस पडला किंवा पाणी पडलं तर टोटल वॉटर हे ॲब्सॉर्ब होणार आहे. परंतु मातीमध्ये जर पहिलंच मॉइश्चर असेल तर त्या ठिकाणी मात्र रनऑफ दिसून येणार. परंतु तसं ड्राय स्पेलमध्ये जर पाऊस पडला तर सुरुवातीला रनऑफ होणार नाही. ही कंडिशन बघितली आपण सॉइल मॉइश्चर या घटकाखाली. त्यानंतर पुढचा घटक आहे सॉइल टाईप. The surface runoff also depend on the types of soil. कोणत्या पद्धतीची माती आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. टाइप्स ऑफ द सॉइल कॅचमेंट्स बिकॉज ॲब्सॉर्प्शन ऑफ रेन वॉटर व्हॅरीज फ्रॉम द सॉइल टू सॉइल. रेन वॉटरचं ॲब्सॉर्प्शन सॉइल टू सॉइलमध्ये वेगवेगळं असणार आहे. लाईट सॉइलमध्ये सँडी सॉइलमध्ये which consist of coarser particle and large pore base involves rapid absorption of water. Light soil मध्ये rapid absorption होणार आहे. runoff सुद्धा has less runoff generating potential. If in heavy textured soil,
हेवी टेक्स्चर सॉइल म्हणजे क्ले सॉइल मध्ये काय होणार, पार्टिकल्स आर फायनर अँड पोर बेस इज टू स्मॉल. पोर बेस त्या ठिकाणी कमी असणार आहे, कॉझिंग लिटल ॲब्सॉर्प्शन ऑफ रेन वॉटर अँड फॉर्मेशन ह्यूज रनऑफ. म्हणजे त्या ठिकाणी रनऑफ सुद्धा ह्यूज होणार आहे. लाईट सॉइल मध्ये काय होतं, पोर बेस इन्व्हॉल्व रॅपिड ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन जास्त होणार आहे, परंतु क्ले सॉइल मध्ये असं होणार नाही. या ठिकाणी लाईट सॉइल आणि क्ले सॉइल हे सॉइल टाईप मध्ये आपण बघितले, म्हणजे रन ऑफ कसा होतो त्यासाठी. त्यानंतर पुढचा शेवटचा घटक आहे टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? इट रेफर्स टू द सरफेस फीचर्स ऑफ द वॉटर. हे काय टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? इट रेफर्स टू द सरफेस फीचर्स ऑफ द वॉटरशेड. वॉटरशेडचे सरफेस फीचर्स जे आहेत त्यामध्ये बघितले, अनड्युलेटेड लँड्स yield runoff that of the flat land because the woolen flow gets obstruction to the flow towards the outlet due to undulation effect. If undulation are across watershed slope. Regarding channel characteristics, the cross-sectional section, roughness, storage channel density are considered as factors affecting runoff. आपण काय बघतोय तर टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर फीचर्स ऑफ द वॉटरशेड, सरफेस फीचर्स ऑफ द वॉटर. अनड्युलेटिंग लँड म्हणजे अनड्युलेटिंग म्हणजे चढ उताराची जमीन जर असेल तर त्या ठिकाणी रनऑफ जो आहे तो कसा होतो, टू दॅट ऑफ फ्लॅट लँड म्हणजे पृष्ठभाग किंवा एक संघ जर जमीन असेल तर कसा होतो. द बिकॉज द ओव्हरलॅप फ्लो गेट ऑब्स्ट्रक्शन टू द फ्लो टुवर्ड्स द आउटलेट ड्यू टू अनड्युलेशन इफेक्ट. अनड्युलेशनवर काय होणार तर वाहत्या पाण्याला अडथळे भरपूर येणार. फ्लॅट सरफेसमध्ये तसं होणार नाही हे आपण बघितलं. त्याचबरोबर चॅनल कॅरेक्टरिस्टिक्स, क्रॉस सेक्शन, रफनेस, स्टोरेज चॅनल डेन्सिटी हे सुद्धा फॅक्टर्स यामध्ये रनऑफवर परिणाम करणार आहेत किंवा फॅक्टर्स अफेक्ट होणार आहेत हे बघितलं. त्यानंतर ड्रेनेज डेन्सिटी ही डिफिनेशन आपण बघू. ड्रेनेज डेन्सिटी इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ टोटल चॅनल लेंथ. कशाचा रेशो आहे? टोटल चॅनल लेंथ एक्झिस्टिंग इन द वॉटरशेड टू द टोटल एरिया ऑफ वॉटरशेड एक्सप्रेस्ड ॲज मीटर पर हेक्टर. कशामध्ये एक्सप्रेस केली आहे? m per hectare. Drainage density is equal to total channel length. Drainage density कशी दाखवली? Total channel length divided by total area of watershed. That is DD is equal to L divided by A. DD is equal to L divided by A. As greater drainage density, the runoff yield at the outlet is more because rainwater enters the drainage channel immediately and reaches to the outlet. अशा पद्धतीने हे लेक्चर नंबर 16 इथे संपलं. म्हणजे ड्रेनेज डेन्सिटीचे काय आपण म्हणू, टोटल चॅनल लेंथ डिवाइडेड बाय टोटल एरिया ऑफ वॉटरशेड, दॅट इज DD इज इक्वल टू L डिवाइडेड बाय A. हे आपण बघितलं. इथे हे लेक्चर नंबर 16 समाप्त होतं. लेक्चर नंबर 16 मध्ये आपण काय पाहिलं त्यासाठी मी सांगतो. टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन, रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ रेनफॉल, रेनफॉल डिस्ट्रीब्यूशन, डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड आणि अदर क्लायमेटिक फॅक्टर्स ही माहिती आपण बघितली होती. माहिती मार्गदर्शन यांची फक्त हेडिंग बघितलं तर लेक्चर नंबर 15 मध्ये 16 मध्ये यांचं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. रेनफॉल डिस्ट्रीब्यूशन मध्ये
डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट असे डेफिनेशन आली होती, त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलाय. CD इज इक्वल टू मॅक्सिमम रेनफॉल डिवाइडेड बाय मीन रेनफॉल. हा फॉर्म्युला बघितला इथं. त्यानंतर फिजिओग्राफिक फॅक्टर्स कोणते बघितले, साइज ऑफ वॉटरशेड, शेप ऑफ वॉटरशेड, स्लोप ऑफ वॉटरशेड, वॉटरशेड ओरिएंटेशन, लँड यूज, सॉइल मॉइश्चर, सॉइल टाइप आणि टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स. साइज मध्ये लार्ज आणि स्मॉल, शेप मध्ये फॅन शेप आणि फर्न शेप. त्यानंतर दोन फॅक्टर बघितले, फॉर्म फॅक्टर, कॉम्पॅक्टनेस फॅक्टर. फॉर्म फॅक्टरचा फायनल फॉर्म्युला काय आला, एफ म्हणजे फॉर्म फॅक्टर एफ इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय एल स्क्वेअर. हे बघितलं. कॉम्पॅक्टनेसचा फॉर्म्युला नोट्स मध्ये चुकलेला आहे, पी डिवाइडेड बाय 2 इंटू पाय ए म्हणजे एरिया ऑफ वॉटरशेड आणि पायची किंमत 3.14 असते. नोट्स मध्ये फॉर्म्युला यूज करून घेणे. त्यानंतर स्लोप ऑफ वॉटरशेड, ओरिएंटेशन ऑफ वॉटरशेड. याच्यामध्ये नॉर्थ साऊथ ह्या डायरेक्शन बघितल्या. लँड यूज म्हणजे फॉरेस्ट मधलं त्यांनी उदाहरण घेतलं. सॉइल मॉइश्चर जर असेल किंवा नसेल तर काय होतं. सॉइल टाईपमध्ये लाईट सॉइल, सँडी सॉइल, क्ले सॉइल याबद्दलची माहिती बघितली. टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ड्रेनेज डेन्सिटी ही बघितलं. टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, सरफेस फीचर्स ऑफ द वॉटरशेड, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. इथं हे लेक्चर नंबर 16 समाप्त होतं. आणि 15 आणि 16 वरती कॉम्बिनेशनमध्ये प्रश्न पडू शकतो, किंवा 15 वर वेगळा आणि 16 वर वेगळा, किंवा 15 आणि 16 कॉम्बिनेशनमध्ये प्रश्न पडू शकतो. लेक्चर थोडंसं मोठं आहे. 15 लेक्चर छोटं होतं, परंतु 16 लेक्चर मोठं आहे. इथं लेक्चर नंबर 16 टाइप्स ऑफ प्रिसिपिटेशन हे समाप्त होतं.